ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। तुम्ही अक्षरशः स्वतः आता पाहिलेलं आहे। राज्यामधील शेतकरी बांधव व देशामधील शेतकरी बांधव दोन्ही शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे। कारण महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार आहे आणि देशामधील शेतकरी बांधवांना 3,000 रुपये मिळणार आहे। कारण की राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा केला जात आहे। केंद्राचा 22वा हप्ता आणि राज्याचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज खात्यामध्ये वितरित होत आहे। राज्यामधील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये थेट जमा करण्यामध्ये येत आहे। ही बातमी सोडता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्वतः आता दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याची गरज नाही। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार अशा प्रतीक्षेमध्ये होते। तर मग आता सरकारने शेतकऱ्यांची माफी देखील मागितली आहे। कारण की भरपूर दिवसापासून नमोचा हप्ता रखडण्यामध्ये आला होता। अखेर आता मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज खरोखर तुमची लॉटरी लागली आहे असंच म्हणावं लागेल। कारण की राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत आहे। येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकांकडून येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता मोठी माहिती भेटलेली आहे। अखेर भरपूर दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। कारण एक नाही तर 2 हप्ते तुम्हाला आज एकत्रितपणे मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना आज या ठिकाणी सांगितली आहे की या योजनेचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक या ठिकाणी बातम्या सध्या वावरत आहे। कोणी म्हणत असतं हप्ता आज येईल, कोणी म्हणत असतं हप्ता उद्या येईल। खोट्या बातम्या सध्या यूट्यूबवरती बऱ्याच प्रमाणामध्ये फिरत आहे। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये आता सरकारने केल्याचं ठरवलं आहे। म्हणजे की हा निधी एकाच वेळी सर्व महाराष्ट्रामध्ये जमा करण्यामध्ये येणार नाही। सरकारने सांगितलं आहे आज जो काय निधी आहे फक्त 18 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, जर तुम्ही महाराष्ट्रामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, आज फक्त 18 जिल्ह्यामध्येच नमो शेतकरी योजना व PM किसान योजना दोन्ही योजनेचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। तर बघा, पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्याची निवड केली असून तेथे आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे। बघा, 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पुन्हा या ठिकाणी लवकरच करण्यामध्ये येणार आहे। आज आपण जिल्ह्याची यादी पाहून घेऊया। 18 जिल्ह्याची यादी सरकारने सध्या प्रकाशित केली आहे आणि तालुक्यांची सुद्धा माहिती आपण सविस्तर अशी पाहून घेणार आहोत, जेणेकी शेतकऱ्याला या ठिकाणी व्यवस्थित समजेल आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरत आहे। बघा, आता सरकारने सांगितल्यानुसार लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर बघा या 4 जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात
परिस्थिती अत्यंत कठीण होती. अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. तर बघा, शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्ट आता मानले जात आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून एवढ्या दिवसापासून हप्त्याचं वितरण झालं नव्हतं. PM किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण वेळेवर होते, परंतु नमोचा हप्ता रखडला जातो आणि शेतकऱ्याला मिळत नाही. आता 8व्या हप्त्याचे देखील वितरण सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी केलं जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, परंतु जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र देखील ठरले आहे. म्हणजे की 30% शेतकऱ्याला निधी मिळणार नाही असं या ठिकाणी कळवलं आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य नमो शेतकरी योजना असो याचा लाभ घेत आहे किंवा या ठिकाणी PM किसान योजना असो, एकाच कुटुंबामध्ये भरपूर या ठिकाणी नागरिक व्यक्ती या दोन्ही योजनांचा लाभ घेताना आता आढळले आहे. त्यामुळे बघा, एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य लाभ घेत असल्याचे सरकारच्या चौकशीमध्ये आता उघडे झाले आहे. नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे. अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये काही तांत्रिक अडचणी नक्की येणार आणि मिळणार नाही. त्यामुळे आता सरकारने सांगितलं आहे, ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढले आहे त्यांना आज लाभ भेटणार नाही. सरकारने बघा, 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेमधून बाहेर शोधून काढले आहे. म्हणजे की बघा, जवळजवळ 2 लाखांच्या आसपास या ठिकाणी अपात्र शेतकरी आहे ज्यांना बाहेर काढण्यामध्ये आलं आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर येत्या 5 तासांच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आहे का नाही हे नक्की चेक करून घ्या, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत असतो. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यानंतर बघा, सरकारने सांगितल्यानंतर अकोलानंतर या ठिकाणी अकोट, भातुकली आणि बघा कारंजा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. या पात्र बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे. अधिकृत अशी सुरुवात आता झाली आहे. येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये क्रेडिट झाले आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण यादी पाहूनच जा, कारण की बघा, एक चूक आणि तुमच्या 6,000 रुपयांच्या हक्काच्या पैशाचं नुकसान देखील होऊ शकतं. आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार पुढील जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि बघा कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मधील कन्नड, सिल्लोड, कळमनुरी आणि बघा शेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे वर्ग झाले आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. जर तुम्ही KYC पूर्ण केली असेल तर येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये टोटल 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे असं स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले आहे. आता बघा, पुढील जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर मधील कलवीर, कागल, बघा राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील 40गाव, पाचोरा, साक्री या तालुक्यांसाठी आज निधी वितरित होत आहे. या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत बघा कमीत कमी संध्याकाळपर्यंतचा टाईम लागणार आहे आणि तुम्हाला लाभ नक्कीच मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला संध्याकाळी पण हप्ते जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नये, कारण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण आता सुरू आहे. आता बघा, पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. नांदेडमधील कंधार,
किनवट आणि बघा मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला आज कडधान्याने लाभ मिळेल. परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण बघा आज दुपारपासूनच बँकामध्ये पैसे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे की शेतकरी बांधवांनो बीड जिल्ह्यामधील बघा आष्टी, पाटोदा, माजलगाव या तालुक्यांचा समावेश सरकारने केला आहे. याद्या बँकांना आता मिळाले आहे. याद्या आज जाहीर झाल्या आहेत. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेवगाव, तळोदा या भागातील पात्र शेतकरी बांधवांना आज लाभ मिळणार आहे. बघा त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता. आता सरकारने सांगितल्यानुसार 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये सुरक्षितपणे अशी रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घेणं महत्त्वाचं ठरेल. तो आहे यवतमाळ आणि वर्धा. या बघा या जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि बघा माणगावाचा यात समावेश झाला आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होईल. प्रशासनाने या 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी आता पूर्ण केली असून पैसे वाटपाचे आदेश देखील देण्यामध्ये आले आहे आणि काम या ठिकाणी जोरामध्ये सध्या सुरू आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आलेले नाही त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण की बघा त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच लाभ मिळणार आहे. कोणत्याही अफवांवर बळी पडू नका, कारण की बघा भरपूर अफवा यूट्यूबवर सध्या पसरत आहे. बघा या ठिकाणी कोणत्याच अफवांवर विश्वास देखील ठेवू नका. फक्त अधिकृत बँक मेसेजची वाट बघा. शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळत राहतात. आजचा दिवस आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी नक्की सुखाचा ठरेल, असं या ठिकाणी समाधानाचा ठरेल असं या ठिकाणी वाटत आहे. तर बघा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.